धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। मनपा विरोधी पक्षनेतेपदासाठी एमआयएम आक्रमक, प्रशासनाला अल्टिमेटम। धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपद एमआयएम पक्षाला देण्याची मागणी करत पक्षाने प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन केले। पक्षाचे जिल्हाध्यक्ष इर्शाद जहागीरदार यांनी सांगितले की कायदा व न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या विरोधी पक्षाला हे पद मिळणे अपेक्षित आहे। मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला। एमआयएमने तात्काळ विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्याची मागणी करत अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला। या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। बोलो भैया। आज मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन तर्फे धुळ्यातलं महापालिकेतलं विरोधी पक्ष नेता जे मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीनचा अधिकार आहे ते मिळवण्यासाठी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी धरणं आंदोलन करायची गरज पडत आहे। ही अत्यंत लोकशाहीसाठी दुःखद घटना आहे की ज्या पक्षाचा संवैधानिक अधिकार त्या पदावर आहे त्या पक्षाला त्या पदापासून लांब ठेवलं जात आहे। सत्तेचा दुरुपयोग होत आहे, पॉलिटिकल प्रेशर वापरलं जात आहे आणि ज्या लोकांपाशी बळसंख्या नाही आहे तसे लोकांना हा विरोधी पक्ष नेता बहाल करायची काही जातीवादी पक्षांबरोबर मिळून एक साजिश रचली जात आहे। हे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे की राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष धुळे महापालिकेत पण सत्तेत पाहिजे आणि विरोधी पक्षनेता पण त्यांनाच पाहिजे। हमारी दिल्ली हमारे साथ म्याव अशी ही जी रचना रचायची धुळे महापालिकेतला खरा विरोध मोडून काढण्यासाठी हे साजिश रचली जात आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टी जी असणार आहे त्याला विरोधी पक्षनेता पद बहाल करण्यात यावं। बॉम्बे हायकोर्टने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याच्यात स्पष्टपणे आदेश दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीला द्यायचं ना की कोणत्या आघाडीला द्यायचं। आणि माझं हे पूर्ण विश्वास आहे न्यायपालिकेवर की आम्हाला विजय मिळेल। आमची धुळ्याचे महापौर मॅडमांना आज आमचे नगरसेवक निवेदन देत आहे की त्यांनी 15 दिवसात धुळ्याचा विरोधी पक्षनेता डिक्लेअर करावा किंवा 15 दिवसानंतर आम्ही औरंगाबाद खंडपीठात आमची याचिका दाखल करणार आणि औरंगाबाद खंडपीठाकडून स्पष्ट निर्देश धुळ्याच्या महापौरांसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।